की आपण सुरुवातीला किती याचे सीड्स लावून गेल्यानंतर काय त्याची प्रोसेस काय असते? फ्लावर्स येऊन गेल्यानंतर आपल्याला त्याला मल्टिप्लिकेशनसाठी सॉइल मध्ये तुम्हाला लावावं सुरुवातीला जो सेटअप तयार केला तुम्ही त्याला अंदाजे किती तुम्हाला याला खर्च आला लागतं. होता? आमची 150 स्क्वेअर फीट रूम होती. दोन दोन पण येऊ शकतात, तीन पण येऊ हो शकतात हो फ्लावर हो एका सीझन मध्ये 2 3 4 फ्लावर्स म्हणजे येतात. जसं हेल्दी तुमचं रूट असेल हो, बरोबर. त्याच्यावर डिपेंड आहे तुमचे फुलं कशी येणार. फार्मिंगसाठी कशा पद्धतीची रूम गरजेची असते की बांधकामाची किंवा स्लॅबची रूम किंवा पत्र्याची रूम वन टाइम इन्व्हेस्टमेंट असते. एकदा तुम्ही सीड्स मागवले की नेक्स्ट इयर पासून तुम्हाला सीड्स मागवायची गरज नसते. आपले हे नमस्कार मंडळींनो, माझं नाव आहे सचिन आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे या नवीन व्हिडिओमध्ये आणि या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे शेतकरी उद्योजक. तर मी आज पुन्हा एकदा आलोय आपल्या अहिल्यानगर मधील राहुरी या तालुक्यामध्ये. तर या ठिकाणी एक केशरची शेती आहे म्हणजे सॅफ्रॉन फार्मिंग आहे. तर याची जी केशर शेती आहे प्रामुख्याने भारतामध्ये जम्मू काश्मीर या ठिकाणी केली जाते. तर ती त्या पद्धतीचं एरोफोनिक पद्धतीचे रूम तयार करून ती या ठिकाणी लागवड केलेली आहे. आपण मागच्या वेळेसही या एरोफोनिक पद्धतीची जी शेती आहे त्याबद्दल माहिती जाणून घेतली ती. तर आज पुन्हा एकदा आपण त्या ठिकाणी भेट देण्यासाठी आलेलो आहे. तर आपण मॅडमचं स्वागत करूयात. नमस्कार मॅडम, तुमचं स्वागत आहे या युट्यूब चॅनलवर. सर्वप्रथम आपल्या प्रेक्षकांसाठी आपला परिचय दान करून. माझं नाव निलिमा चिंचकर, राहुरी, अहिल्यानगर. अच्छा, आता ही जी सॅफ्रॉनची आपण मागच्या वेळेस हे केली होती तर तुम्ही नवीन आपल्या व्ह्युअर्ससाठी आपण पुन्हा प्रश्न घेऊयात की आपण सुरुवातीला किती याचे सीड्स लावले होते? पहिल्या वर्षी आम्ही 300 kg सीड्स लावले होते. अच्छा, आणि मग आता याचं सुरुवातीला कशी तुम्ही याची प्रोसेस केली होती, म्हणजे लागवड करण्याआधी काय मॅनेजमेंट केलं होतं तुम्ही याचं? ऍक्च्युली आपल्याला रूम तयार करावी लागते. त्याच्यासाठी आम्ही थर्माकोल वापरलं आणि एसी आणि चिलरचा वापर केला. आपल्याला काश्मीर सारखं टेम्परेचर आपल्या रूम मध्ये तयार करावं लागतं आणि त्याच्यासाठी एसी, चिलर आणि लाईट्स असतात, ग्रो लाईट्स, त्या यूज करून रूम तयार केली. आणि जे काश्मीरवरून सीड्स आणले होते तर त्याचं प्लांटेशन आपण रूम मध्ये केलं होतं. अच्छा, आणि मग आता याला पहिल्या वर्षी तुम्हाला कसा अनुभव आला याचा, म्हणजे लावल्यानंतर? अनुभव खूप छान होता. 250 ग्रॅम सॅफ्रॉन आम्हाला पहिल्या वर्षी झालं होतं. अच्छा मॅडम, आपण जे सॅफ्रॉनचे जे सीड्स ठेवले त्याला कशा पद्धतीने या ठिकाणी फुल जेव्हा येतं त्याला कशा पद्धतीने मग त्याचा पिरियड कसा असतो आणि इतर वेळेस कसं असतं त्याचं? ऍक्च्युली आता ज्या वेळेला आपण काश्मीरवरनं सॅफ्रॉनचे सीड्स मागवतो तर ऑगस्ट मध्ये आपण त्याचं प्लांटेशन करतो आपल्या रूम मध्ये. ऑगस्ट ते ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये त्याला फ्लावर्स येतात आणि त्याच्यानंतर आपण सॉइल मध्ये त्याचं मल्टिप्लिकेशनसाठी सॉइल मध्ये त्याला लावतो. अच्छा, आता आपण इथे या ठिकाणी बघू शकता की ट्रे हे केलेले आहे आणि त्याच्यामध्ये फ्लॉवरिंग येते. त्यावेळेस फक्त माती नाही आणि इतर कोणताही पदार्थ खाली घटक नसतो, फक्त ते एरोफोनिक सिस्टीम मध्ये असं ठेवलं जातं. ऑगस्ट मध्ये आपण प्लांटेशन करतो आणि ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये फ्लावर्स येतात. आणि फ्लॉवर्स येऊन गेल्यानंतर काय त्याची प्रोसेस? फ्लावर्स येऊन गेल्यानंतर आपल्याला त्याला मल्टिप्लिकेशनसाठी सॉइल मध्ये लावावं लागतं, जेणेकरून जे मदर कॉम असतं त्याला बेबी कॉम्स तयार होतात मातीमध्ये. एका कॉम्स पासून 2 3 किंवा 4 कॉम्स तयार होतात आणि नेक्स्ट इयर ते आपल्याला फ्लावर्स देतात. अच्छा, आता इथं जे आपण बघू शकताय की या ठिकाणी एका याला मल्टिपल असे कोंब आलेले आहेत वरती. तर याचं कसं असतं, म्हणजे कोंब याला फ्लॉवर कसे येतात? फ्लावर्स याला एका सीझन मध्ये एका कॉमला 2 ते 3 फ्लावर्स येतात. अच्छा, म्हणजे आता आणि खाली मल्टिप्लिकेशनला मॅक्झिमम किती तयार होतात त्याला? तरी 2 ते 3 तयार होतात. पूर्ण तुम्हाला सुरुवातीला जो सेटअप तयार केला तुम्ही त्याला अंदाजे किती तुम्हाला याला खर्च आला? आमची 150 स्क्वेअर फीट रूम होती तर त्याच्यासाठी साधारण 3.5 ते 4 लाखापर्यंतचा खर्च येतो विथ सीड्स. त्याच्यामध्ये आपण जे काश्मीरवरून सीड्स मागवतो आणि जी रूम आपली त्याच्यामध्ये जे इक्विपमेंट आपण वापरले जसे की एसी, चिलर, थर्माकोल, रॅक्स, ट्रेज, हे सगळं इन्क्लूड आहे. आणि ही वन टाइम इन्व्हेस्टमेंट असते. तुम्हाला लाईफ मध्ये एकदाच इन्व्हेस्टमेंट करायची असते. नेक्स्ट इयर पासून तुमचे सीड्स मल्टिप्लाय होतात, त्याच्यामुळे पुन्हा पुन्हा सीड्स आणायची गरज नसते. हा, कारण आपण मागच्या वेळेस व्हिडिओ मध्ये आपण बनवला होता त्याच्यानंतर कमेंट आली होती की इन्व्हेस्टमेंट एवढी केली ना, याचा हे किती आलं इन्कम. तर ते असं अशी गोष्ट आहे की ती वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे आणि याचं मल्टिप्लिकेशन होऊन तुम्हाला जसं याचं प्रोडक्शनचं वर्षानुवर्ष वाढत जाईल तसं ते मल्टिप्लिकेशन होऊन तुमचं उत्पन्न देखील मल्टिपल होणार. तर मंडळींनो, हे बघा या ठिकाणी या सीड्सचं मल्टिप्लिकेशन झालेलं आहे. तर मॅडम याच्याबद्दल काय सांगाल? ऍक्च्युली आता हा जो सीड्स आहे खाली तुम्हाला दिसते, हा मदर कॉम आहे आणि हा मदर कॉम डिझॉल्व्ह झालेला आहे आणि त्याला हे 2 नवीन बेबी कॉम तयार झालेले आहेत.
तर अशा प्रकारे याचं मल्टिप्लिकेशन होतं. आता आता इथे 2 मल्टिप्लाय झालेले आहेत. इकडे 3 4 काही इथं 3 ठिकाणी 4 इथं हा इथं इथे अशा 3 प्रकारे मल्टिप्लाय केलंय. झालेले आहेत. म्हणजे जे जुनं असतं जे मेन रूट ते हे तो- होऊन जातं, खराब होऊन जातो. तो डिझॉल्व्ह होऊन जातो सॉइल मध्ये. त्याच्यापासून मल्टिप्लिकेशन झालेले आहे बरोबर. एकापासून 3. त्याच्यापासून नवीन 2-3 सीड्स तयार होतात अच्छा. दरवर्षी. म्हणजे ही वन टाइम इन्व्हेस्टमेंट असते. एकदा तुम्ही सीड्स मागवले की नेक्स्ट इयर पासून तुम्हाला सीड्स मागवायची गरज नसते. म्हणजे आपले हे सीड्स मल्टिप्लाय होतात. आता हे मल्टिप्लिकेशन होण्यासाठी आणि फ्लॉवर येऊन गेल्यानंतर काय म्हणजे याची प्रोसेस काय? त्यावेळेला आपल्याला ह्याला सॉइल मध्ये लावावं लागतं. मल्टिप्लिकेशन साठी जी सॉइल आपण बनवतो तर ती सॉइल मी आता तुम्हाला दाखवते या. तर इथे बघू शकता अशा प्रकारची सॉइल आपल्याला वापरावी लागते. जी सॉइल मध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता नसते. म्हणजे निचरट पाण्याचा निचरा होणारी जमीन ह्याच्यासाठी लागते. तर अशा प्रकारची जमीन आपण वापरतो. आता याला या सॉइल मध्ये कोणत्या याच्यात लावलेले स्टेज मध्ये असं असताना स्टेज मध्ये लावलेले ऍक्च्युली आता हे जे मल्टिप्लाय झालेले आहेत तर याचं मदर कॉम जे आहे ते आपण सेपरेट करतो. तुम्हाला दाखवते मी या. तर अशा प्रकारे हे जे मल्टिप्लाय झालेले असतात याचं जे मदर कॉम आहे तर हे आपण सेपरेट करतो. हे मदर कॉम डिझॉल्व्ह झालेलं हे आपण टाकून देतो आणि हे जे मल्टिप्लाय झालेले सीड्स आहेत तर हे आपण पुन्हा फ्लावरिंग साठी ट्रेज मध्ये ठेवतो. अच्छा. म्हणजे याची साईज वाढत जाते जशी. हो. अच्छा. म्हणजे त्याच्यानंतर फुलं येण्यासाठी किती पिरियड जातो याला? ऑगस्ट मध्ये आपण हे सगळी पुन्हा लॅब आपली चालू करतो आणि ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये त्याला फ्लावर्स येतात. अच्छा. म्हणजे आता याच्यामध्ये लावलं जाणार मग याला परत असं हिरवं वरती येणार आणि मग याच्यानंतर जेव्हा फ्लॉवरचे पिरियड तेव्हा त्याला काढून सेपरेट आपलं एरोफोनिक रूमच्या याच्यामध्ये ठेवून द्यायचं. मग आता इतर वेळेस एरोफोनिक रूम मध्येच ठेवणार का असं बाहेर पण ठेवलं? ऍक्च्युली एरोपॉनिक्स रूम मध्येच ठेवलेले बेटर आहेत. आमच्या मागच्या वर्षीच्या अनुभवाप्रमाणे आम्ही नॉर्मल टेम्परेचरला ठेवले होते. परंतु जर आपण आपल्या एरोपॉनिक्स रूम मध्येच त्याला टेम्परेचर दिलं तर बेटर रिझल्ट आपल्याला मिळतो. तुम्हाला आता मी फ्लावर्स कसे असतात हे दाखवते. तर हे सॅफ्रॉनचे फ्लावर्स आहेत. तर ह्याच्यामध्येच जर खूप हेल्दी कॉम असेल तर एका कॉमला 2-2 फ्लावर्स येतात. तर इथे तुम्ही बघू शकता या सॅफ्रॉनच्या फ्लावर मध्ये रेड जो पार्ट तुम्हाला दिसतोय तर हा आहे आपलं ओरिजिनल सॅफ्रॉन. आता हे जे आपल्याला फ्लॉवर मध्ये दिसतंय तर आता याचं हार्वेस्टिंगचा किती काळ लागणार अजून याला तयार व्हायला? हे फ्लावर्स रेडी आहेत. आपण आता हे फ्लावर हार्वेस्ट करू शकतो. अच्छा. मग आता याचं हार्वेस्ट केल्यानंतर सर्व पार्टचा यूज होतो आणि याला 2-2 पण येऊ शकतात, 3 पण येऊ शकतात फ्लॉवर. एका सीझन मध्ये 2, 3, 4 फ्लावर्स येतात. म्हणजे जसं हेल्दी तुमचं रूट असेल त्याच्यावर डिपेंड आहे तुमचे फुलं कशी येणार. आणि ते फुल जेवढं साईजचं आहे तेवढं त्याला केशरचं जी काडी असते ती पण मोठी असेल. नाही, केशरचं जे थ्रेड असतात ते प्रत्येक फुलामध्ये सेम असतात आणि प्रत्येक फुलामध्ये 3च थ्रेड असतात. अच्छा. तर तुम्ही बघू शकता हे फुलाचं कशा पद्धतीने हे असं रूट्स आणि याचे फुलं बघा इथे 2-2 फुलं लागलेली आहेत. तर मंडळींनो तुम्ही हे बघू शकता की याचा जो वरचं फुल आहे ते पूर्ण यूज होतंय. हे जी पाकळी आहे तिचं कॉस्मेटिक साठी वापर केला जातो आणि आतमधलं ही पिवळं जे आहे तेही यूज केलं जातं आणि केशरचं आपलं वापरच आहे. त्यामुळे या केशरच्या शेती मध्ये पूर्ण प्रॉफिटेबलच आहे. म्हणजे असं नुकसान काहीच नाही. तर मॅडम या फ्लॉवरचं हार्वेस्टिंग जे करतो आपण केशरचं तर ते कशा प्रकारे केलं जातं? दाखवते तुम्हाला. हे आता एक फ्लावर आहे. हे मी तुम्हाला हार्वेस्ट करून दाखवते. अशा प्रकारे आपण हार्वेस्ट करतो. अच्छा. म्हणजे साईडच्या सर्व पाकळ्या सुरुवातीला काढून घ्यायच्या. मग मधले जे थ्रेड्स आहेत ते सेपरेट करून घ्यायचे. हे आहे आपलं ओरिजिनल सॅफ्रॉन. अच्छा. हे सॅफ्रॉनचे थ्रेड आहेत. हे आपलं आहे ओरिजिनल सॅफ्रॉन.
अच्छा. काश्मीरी सॅफ्रॉन. हे वर्ल्ड मध्ये नंबर 1चं क्वालिटीचं सॅफ्रॉन आहे. याला मोगरा सॅफ्रॉन असं म्हणतात. मोगरा सॅफ्रॉन का, तर याला हे जे 3 थ्रेड आहेत आणि एकाच मागच्या थ्रेडला हे जॉईन आहेत, म्हणून याला मोगरा सॅफ्रॉन असं म्हटलं जातं. वर्ल्ड मध्ये याची नंबर 1ची क्वालिटी आहे. अच्छा. आणि हे आहेत त्याचे पेटल्स. आता याचा कॉस्मेटिक साठी वापर होतो. हो, या पेटल्सचा कॉस्मेटिक. हे जे केशर आहे ते ओरिजिनल कसं ओळखायचं? बरोबर. आता हे जे सॅफ्रॉन आहे, तर ह्याची ओळख तुम्हाला मी सांगते. हे जेव्हा आपण पाण्यामध्ये टाकतो तेव्हा हे जे थ्रेड जे आहेत पाण्यामध्ये लवकर मिक्स होत नाहीत आणि जेव्हा पाण्यात टाकतो ह्याचा कलर जो आहे हा गोल्डन होतो, सोनेरी रंग होतो. आणि जे डुप्लिकेट सॅफ्रॉन असतात तर त्याचा लालसर कलर होतो आणि ते जे थ्रेड आहेत ते आपला कलर लवकर सोडतात आणि अच्छा. आपले थ्रेड लवकर कलर सोडत नाहीत. आता आणखी एक त्याची ओळख मी तुम्हाला सांगते. तर हे जे थ्रेड आहेत ओरिजिनल सॅफ्रॉन, तर हे अशा प्रकारे हे थ्रेड आहेत त्याचे. तर हे तुम्हाला मी खायला देते. तर हे तुम्ही टेस्ट करा आणि जिभेवरती ठेवा. चावायचं नाहीये, जिभेवर ठेवायचंय. तर त्याची टेस्ट थोडीशी बिटर लागते. फक्त जिभेवर ठेवू. नंतर तुम्ही जिभेचा कलर दाखवा. लालसर लगेच नाही येणार. थोडस चावा त्याला, मग येईल कलर. आता मॅडमने थोडं खायला दिलंय, ते आता थोडं कडूसर लागत आहे. जीभ आता बघू शकतो मी, थोडीशी गुलाबी सर झाली असेल, लालसर. तर अशा प्रकारे ओरिजिनल केसर ओळखायचं आणि थोडं बेटर म्हणजे कडू लागतं ते. तर मॅडम आपण जे रूम मध्ये जे सिस्टीम बनवलेली आहे एरोफोनिक सिस्टीम, तर त्यासाठी इक्विपमेंट कोणते कोणते महत्वाचे आहेत नाही का? सगळ्यात महत्वाचं इक्विपमेंट आपलं आहे एसी आणि चिलर. तर एसी आणि चिलर आपलं ह्या रूम मध्ये जे टेम्परेचर मेंटेन आपण करतो तर ते मेंटेन करायचं काम करतं. त्यानंतर दुसरा इक्विपमेंट आहे आपली ह्या लाईट्स. तर ह्या लाईट्स ग्रो लाईट्स आहेत. तर त्या आपल्याला सूर्यप्रकाशाचं काम करतात. म्हणजे त्या लाईटी कंटिन्यू चालू ठेवावं लागतं? हो, दिवसा आपण त्या लाईट चालू ठेवतो, रात्री बंद करतो. आणि ह्युमिडिटीसाठी ह्युमिडिफायर आहे. आणि आता या सॅफ्रॉन फार्मिंग साठी कशा पद्धतीची रूम गरजेची असते की बांधकामाची किंवा असं स्लॅबची रूम किंवा पत्र्याची रूम असं शक्य आहे का त्याच्यामध्ये? नाही, पत्र्याची रूम नाही चालत. आपल्या घरातली एखादी तुमची बेडरूम असेल ती चालते. जसं आपण हे सेपरेट रूम मध्ये बनवलेले आहे टाइप मध्ये, आणि साईडला पण थर्मोकॉल आपण युज केलेला आहे ह्युमिडिटी मेंटेन. असं आहे, टेम्परेचर मॅक्झिमम आणि मिनिमम किती ऍडजस्ट करावं लागतं? ऍक्च्युली आपण ज्या वेळेला ह्या रूम मध्ये आपले सीट्स ठेवतो त्यावेळेला 26 पर्यंत टेम्परेचर असतं, नॉर्मल टेम्परेचर. आणि ज्या वेळेला फ्लावरिंग सीझन असतो तर त्यावेळेला आपल्याला टेम्परेचर 6-7 पर्यंत खाली न्यावं लागतं. अच्छा. तर त्याचं जे जसे स्टेजेस आहेत त्याप्रमाणे आपण टेम्परेचर चेंज करतो. डे नाईटचं टेम्परेचर वेगळं असतं. आणि याचे जे रूट्स असतात ते खराब होण्याचं कारण काय असतं? म्हणजे आता तुमच्या 2 वर्षाच्या अनुभवामध्ये काय तुम्हाला याच्यातनं अनुभव आला? खराब होत नाहीत रूट्स किंवा काहीच खराब होत नाही याच्यामध्ये. फक्त जे मदर कॉम असतं ते सॉइल मध्ये डिझॉल्व्ह होतं आणि त्याच्यापासून नवीन बेबी कॉम तयार होतात. 2-3 बेबी कॉम नवीन तयार होतात. अच्छा. तर आता आपल्या इथं आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आपली ही सॅफ्रॉनची जी शेती आहे ती आपण पहिल्यांदाच केलेली आहे. तर इतर अजून कोणाला जर याची आवड असेल किंवा करायचं असेल तर तुम्ही त्यांना तुमच्या अनुभवातून, पहिल्या 2 वर्षाच्या अनुभवातून काय तुम्ही त्यांना हे सांगू शकता? नक्कीच, कोणाला जर इच्छा असेल आमच्याकडनं सॅफ्रॉन शेती करण्याची, शिकण्याची, तर आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. तर मॅडम आपला हा जो 150 स्क्वेअर फूटचा रूम आहे, तर याच्यामध्ये आपण किती रॅक आणि जे ट्रे आहे ते किती ऍडजस्ट करू शकतो आपण, सीड्स म्हणा? ऍक्च्युली आता आमच्या 4 रॅक आहेत आणि 4 रॅक मध्ये 64 ट्रे आहेत. तर त्याच्यामध्ये आपण आणखी पण वरती लेअर वाढवू शकतो आणि आणखी त्याचं ट्रेज पण बनवू शकतो. मॅडम आपण पुढे चालणार आहे. म्हणजे आता तुमचं मल्टिप्लिकेशन जे आहे ते किती टक्के सक्सेस झालेलं? मल्टिप्लिकेशन 100% सक्सेसफुल झाले आणि आता फ्लावरिंग सेकंड इयर चालू आहे. तर नेक्स्ट अजून 2 आठवडे त्याचं फ्लावरिंग चालू. तर मॅडम समजा आपल्याला या सॅफ्रॉन बद्दल जर तुम्हाला कॉन्टॅक्ट किंवा सोशल मीडियावर तुम्हाला इतरांना कोणाला माहिती हवी असेल तर त्यांनी कुठे हे केलं पाहिजे? आमचा इंस्टाग्राम पेज पण आहे, ॲग्रोटेक सॅफ्रॉन फार्म म्हणून आमची फर्म आम्ही रजिस्टर केलेली आहे आणि गुगलला तुम्ही सर्च करू शकता. युट्यूबलाही आपलं
आपलं चॅनल आहे. ॲग्रो ॲग्रोटेक सॅफ्रॉन फार्म. ॲग्रोटेक सॅफ्रॉन म्हणून यांची एक साईट आहे, तर तुम्ही त्याच्यावर व्हिजिट करू शकता आणि त्याच्यावर सॅफ्रॉन बद्दल माहिती मिळवू शकता. तर मॅडम धन्यवाद, तुम्ही सॅफ्रॉन शेतीबद्दल छान अशी माहिती सांगितली त्याबद्दल. तर मंडळींनो, या होत्या चिंचकर मॅडम. तर त्यांनी आपल्याला छान अशी माहिती सांगितलेली आहे. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. आणि अजूनही जर काही प्रश्न असतील जे की माझ्याकडून यांना विचारण्यात राहिले असेल तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. त्याला उत्तर नक्की त्यांच्या मार्फत देण्याचा एक प्रयत्न केला जाईल. तर या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात. आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. एक लाईक जरूर करा, हा व्हिडिओ शेअर कराल आपल्या मित्रपरिवारावर, विशेषतः आपल्या शेतकरी बांधवांवर. तर भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन ठिकाणी नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.